च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहापूर भूमीत मी समालोचक जगदीश तारमे आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत व्यक्त करतोय आणि मैदानाच्या दिशेला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेला. आजच्या दिवसातला पहिला सामना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन आणि त्यांच्या समोर फाईट करेल पहिल्या मॅच मध्ये आई गावदेवी गेगाव. आमच्यासोबत स्कोरर जोडले जात आहेत. मागच्या 2 दिवसांमध्ये ज्यांची मोलाची कामगिरी आणि मोलाची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण पाहिलीत. रुपेश शेरे एकविरा नांदवळ संघाचा एक दर्जेदार खेळाडू. स्वागत आहे आपलं देखील. स्वागत असेल संपूर्ण tenniscricket.in टीमचं, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं प्रक्षेपण, खूप चांगलं कव्हरेज केलं जात आहे. येस, पंचांचा इशारा तो. लेट्स प्ले. मॅच इथे सुरू होतीये. आमच्या सोबत आदरणीय आमचे परम मित्र समालोचक रिकी खाडे सरांचं देखील स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. नरेश पाटोळे सज्ज होतात राऊंड विकेटने. पहिलाच बॉल तिसऱ्या दिवसाचा हलक्या त्याने फक्त पुश करता डिफेन्स केला बॉलला. इनफिल्डच्या आतमध्ये थोडेसे फंबल झाले, परंतु बॉलला कलेक्ट करता त्या ठिकाणी एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात देवीदास आणि ओमकार. देवीदासच्या बॅटमधनं तिसऱ्या दिवसाची पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. सज्ज झालेत आमचे दोन्ही पंच देखील अजित पुत्रन सर आणि त्यासोबतच या पहिल्या मॅच मध्ये त्यांना साथ देतील SK अरज. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं शहापूर तालुका टेनिस क्रिकेट मध्ये मास्टर माइंड देखील या नावाने ओळखलं जातं. सध्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. इन स्विंग बॉल टप्पा पडल्यानंतर खूप वेगानं आतमध्ये आला. विकेट किपर G2 यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचं षटक इथे हातात. त्यात सोनेरी सकाळ पाहायला मिळते. खूप चांगलं वातावरण सह्याद्रीच्या या पर्वतामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा SPL 2020. या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय राममामा पाटोळे देखील या सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच या आयोजनाचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना ओव्हर पिच बॉल उडवलाय समोरच्या दिशेला. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक पाहतच राहिले. चौकार. विठ्ठल भक्ताच्या कायेला तुझे दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबला तुझे दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबला. थँक्यू. ओव्हर पिच बॉल, त्यावर एक चांगला चौकार पाहायला मिळतो. बॅट्समन ओमकारच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातला हा पहिला चौकार. एक चांगलं संगीत देखील डीजे मॅनच्या माध्यमातून. आणि संगीत देखील फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. संगीत खेळाडूंना प्रोत्साहित करत असतं, प्रेक्षकांना मनोरंजन करत असतं, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतं. आपल्या आवडत्या गाण्यावर आपण ठेका घेत असतो. सर्व गोष्टी या क्रिकेटमध्ये होत गेल्या. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर डेव्हलप होत गेल्या सातत्यानं ही क्रिकेट. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. लाऊड अपील. पंच सहमत नाहीयेत. संधी आहे धावचीची आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. क्रिकेटची आवड तुम्हाला काय करायला लावते? या क्रिकेटची आवड तुम्हाला डेला मॅच असेल तर तुम्ही तुमच्या मॅनेजरला सांगून ती नाईट घेता. ही आवड आहे या क्रिकेटची. आणि याच क्रिकेटची आवड असणारा खेळाडू आउटफील्डला आपल्याला पाहायला मिळतो सतीश पाटोळे. वैयक्तिक एक धंदा करतात जर पाहू शकाल आपण भाजीपाल्याचा. परंतु मी कधी त्या मैदानावर जातो, कधी मी हे काम आटपून मला कधी तिकडे जायचंय ही ओढ लागलेली असते. हे आहे मित्रांनो क्रिकेट. या क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांचा आवडता खेळ. यावेळी SPL कमिटी घेऊन आली आपल्यासाठी एक चांगला महासंग्राम. ग्रामीण क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकाल या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणं गरजेचं होतं आणि ते काम सातत्यानं सन्माननीय राममामा पाटोळे टॉपेज. बॉल हवेत. चुकी होत नाहीये. फलंदाज बाद.
Yes, धन्यवाद. या स्पर्धेचे अध्यक्ष आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवतात. जरी आयोजक संघ असला तरी तुम्हाला देखील नियमांपासून दूर जाता येणार नाहीये. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला शतक कंप्लीट करायची, लक्षात घ्यायचंय. गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुल संघ. सो प्लीज कोणत्या प्रकारची मीटिंग करू नका. आणि जरी तुम्हाला मीटिंग करायची असेल तर ती विकेटच्या बाजूला करा. या सर्व गोष्टी सर्व खेळाडूंच्या संघनायकांनी लक्षात घ्यायच्या आहेत. नक्कीच मगाशी मी म्हंटल तुम्हाला हा खेळ डे ची नाईट घ्यायला लावतो. तुम्हाला हा खेळ कधी कधी तुमच्या घरातल्या एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी देखील भाग पडतो. हा खेळ आहे कारण याच्या खेळाची एवढी क्रेज आहे या खेळाची संपूर्ण भारतामध्ये. परंतु भारताचा जरी राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी मी म्हणेन संपूर्ण जास्त लोकप्रियता आहे ती म्हणजे क्रिकेट या खेळाला. 5 धावा जितू पाटील येतात सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्राईक बॅट्समन योगेशला आपण पाहताय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, सोडून दिलाय. ऑब्जेक्टिव्हच्या खूपच बाहेरचा बॉल. पंच इशारा करतात आमच्याकडे. यस, इट इज अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल टीम आई गावदेव स्पोर्ट्स गेगाव संघाला. स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. 6 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली नरेश पाटोळ्यानं. पॉवर प्लेचं षटक सातत्यानं शेंद्रून संघाकडनं गेली 3 ते 4 वर्षा खेळाडू पॉवर प्लेचं षटक हाताळतो. एक वेगळी शैली आहे. त्याचं रनअप जर आपण पाहिलं तर थोडासा वेगा, फलंदाजाला थोडासा विचलित करतो. परंतु गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन खूप चांगली केली पहिल्या ओव्हर मध्ये. लाऊड अपील पाहायला मिळते. पंच सहमत नाहीयेत. तुम्ही जर विचार केला तर फक्त यष्टी रक्षक त्या ठिकाणी आत्मविश्वास, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होता. गोलंदाज स्वतः इथे थोडेसे शांत होते. गोलंदाजाला कॉन्फिडन्स नव्हता. यावेळी देखील हा प्रकार बॉल होता. थोडासा टर्न पाहायला मिळाला. हे वैशिष्ट्य या खेळाडूचं. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही व्हॅरिएशन आहेत या खेळाडूकडे. एक डॉट बॉल पाहायला मिळतो. स्कोर कार्ड धाव संख्या 6. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले. पंच केला. गॅप मधून बॉल काढलाय. गुड शॉट. प्रेक्षक इथे राहतील खेळाडू कारण बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. परंपरेचा हे 10 दिवस म्हणजे एक उत्सव आहे, एक पर्व आहे आणि तीच परंपरा सातत्याने चालू ठेवली आहे संपूर्ण शेंद्रुनकरांनी. आभार व्यक्त करतो या संपूर्ण टीमचं, संपूर्ण आयोजकांचं आणि संपूर्ण कमिटीचं. इथे देखील एक व्हाईट बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या 11. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी कॅनचा प्रयत्न, खडेकडे स्ट्रोक कॅनचा प्रयत्न होतो. बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सातत्याने नरेश पाटील कुठेतरी अग्रेसिव्ह होत आहेत. प्रत्येक बॉलला ते अपील करतात पंचांकडे, परंतु त्यांच्या माहिती करताय पंच खूप क्वालिफाईड आहेत. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल आणि जे नक्की झाला होता बॅट मध्ये. बॅट्समन योगेशच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. लोव फुल टॉस समोरला उडवत आहेत. सतीश पाटोळे येत आहेत, परंतु एफर्ट मी म्हणेन थोडेसे कमी पडले. बॉल निघून जाईल वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
दुसरा चौकार येतो योगेशच्या बॅट मधनं. यावेळी फुलटॉस बॉल होता. या ओव्हर मध्ये खूप काही पाहायला मिळालं. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली, खूप सारे व्हेरिएशन देखील पाहायला मिळाले. एक चांगली ओव्हर, क्रिकेटचं एक चांगलं दर्शन घडवणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 16 ऑन स्कोरबोर्ड, 16 धावा. अक्कू टप्प्याचा बॉल इथे देखील इनफिल्डच्या वरून प्रयत्न, टॉप एज पॉइंटला एक चांगला झेल ते टिपला जातोय. क्षेत्ररक्षक सांगत होते की सूर्याची किरण माझी डोळे झाकत होते, परंतु देखील मी हा झेल पकडला. डीजे धावसंख्या फलकावर 16, 16 ऑन स्कोरबोर्ड. 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झाला. विकेटचं पतन होते. विकेट क्रमांक 3 इथे बाद होतो. योगेश माघारी परत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये चैतन्य येतोय. चला फास्ट खेळायचंय. टीम शिंद्रून 35 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि 35 मिनिटांमध्येच आपल्याला ही 7 षटकं कंप्लीट करायची आहेत. स्कोर कार्डवर धावसंख्या 16, 3 विकेटचे इथे पतन झालंय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5, या ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केला गोलंदाज जीतू याने. न्यू बॅट्समन चेतन येतात मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅट्समन चेतन येतात, परंतु स्ट्राईक एंडवर यावेळी सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याने फक्त एक चेंडू फेस केला. देवीदास आहे स्ट्राईक एंडला. साहिल येतात गोलंदाजी मार्कवर. लेग ब्रेक बॉल, परंतु पहिलाच बॉल फुल टॉस होता. मिसफील्ड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. परंतु 2 चेंडू जर आपण पाहिले तर दोन्ही बॉल फुल टॉस होते. मला पाहायचं या खेळाडूचा ज्यावेळी टप्पा पडेल त्यावेळी बॉल काय हरकत घेईल या सकाळच्या क्षेत्रामध्ये. इथे देखील हा बॉल फुल टॉस पाहायला मिळतो. लोवर फुल टॉस बॉल, परंतु ठेवली होती. एक जाव इथे पाहायला मिळते. यजुवेची आठवण नक्कीच झाली या गोलंदाजाला बघून. मागचा जेव्हा बॉल त्याने पिच केला नक्कीच मी म्हणेन विकेटवर, एक त्याच प्रकारे ऍक्शनने हा गोलंदाजी करतोय. परंतु मी म्हणेन स्विंगिंग गोलंदाजी टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळते. लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला स्पिनर पाहायला मिळतात, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये स्पिनर गोलंदाज फार कमी आहेत. इथे देखील खूप टॉस दिला बॉलला, खूप फ्लाइट हाईट देतोय. ऑन साइडला अक्रॉस द बॅटने, आडव्या बॅटने हा फटका केला. अलॉंग द कार्पेट डीप मधून जेव्हा फेक येईल तोपर्यंत इथे मी ती फक्त एकच जाऊ. ए सिंगल बरोबर स्कोर कार्डवर धावसंख्या लगावली गेली आतापर्यंत 23. 23 जावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आतापर्यंत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे गोलंदाज साहिलनं. गुड बॉल, चांगली गोलंदाजी. इथे
षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. षटक क्रमांक समाप्त झालाय 3रा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या 23. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 11 आणि या ओव्हर मध्ये आल्या 7. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या दाखल करायला पाहिलं म्हणजे 23-23. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत किरण. षटक क्रमांक 4 घेऊन एक्सपिरियन्स कंपायनर, अनुभवी गोलंदाज. षटक क्रमांक 4. एक चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. एकही गोलंदाजाला इथे त्याचा स्पेल पूर्ण करायला दिला जात नाहीये. पहिली ओव्हर नरेशाची, दुसरी ओव्हर जीतू, त्यानंतर साहिल आणि त्यानंतर अजून एक नवीन गोलंदाज इथे अनुभवला. एक वेगळी स्ट्रॅटेजी संघनायकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल हलक्यात ऑन साइडला स्टिअर केलाय. डीप मध्ये जातोय बॉल. प्रोटेक्शन आहे, फेकी होईल त्या ठिकाणी. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. स्कोर कार्डवर धावसंख्येचा फटकावला पाहायला मिळते 24-24. टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूर संघानं आणि आतापर्यंत हा निर्णय सार्थ ठरवला. बॅकफुटला गेले, कट केला इनफिल्डच्या वरून, एक्स्ट्रा कव्हरला, गुड शॉट. तंत्र पाहायला मिळालं, एक देखना फटका. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अशा प्रकारे फटके पाहिल्यानंतर कालच्या दिवसात देखील शिंदे सर मला म्हणाले की तुमचा ती साईट आवडची. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला जेव्हा एखादा खेळाडू चौकार लगावतो ना, एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता पाहायला मिळते आणि आपोआप वा व्हॉट शॉट असे शब्द तोंडातून बाहेर पडत असतात. हा बॉल नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. येस, विकेटच्या खूपच बाहेरचा बॉल पंच इशारा आमच्यापर्यंत करतायत आणि या पुढचा बॉल फ्री हिट देखील राहील. इथे खूप लांब चेंडू रिलीज केला गोलंदाज किरण यानं. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या 29 धावा, 29. फ्री हिट कंटिन्यू राहील. स्ट्राइक एंडला बॅट्समन चेतन साठी. शफल येऊन ऑन साइडला, गुड शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. फ्री हिटचा पुरेपूर लाभ इथे उठवलाय. षटकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक. काल शेई संघाची जी सामना होता, एक शेई संघाचा देखील त्या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल. येस, बॉल मॅच बॉल आलेला आहे. त्या मॅच मध्येच नक्कीच मी चर्चा करत होतो की पहिल्या 2 ओव्हर मध्ये 7 विकेट प्राप्त केल्या होत्या नितीन आणि त्यासोबतच निखिलनं. पण त्यानंतर कॅप्टननं स्ट्रॅटेजी चेंज केली. नितीन आणि निखिलला कंटिन्यू न ठेवता 2 वेगळे गोलंदाज आणले. सातत्यानं एकही गोलंदाजाचा स्पेल त्या ठिकाणी कंप्लीट केला नाही. 4 ओव्हरला 4 नवीन गोलंदाज लावले. इथे देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवात नरेशने खूप चांगली केली होती, जितूने देखील एक चांगली गोलंदाजी केली होती, परंतु 4थ्या ओव्हर मध्ये पुन्हा एक नवीन व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. कधी कधी अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपण करत असतो, वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि कधी कधी नक्कीच मी म्हणेन ते उपयोगी ठरतात, परंतु कधी संघाच्या विरुद्ध दिशेला देखील जात असतात. चांगलं क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये फुटबॉलचं तंत्र इथे दाखवत असताना डीप मध्ये सतीश पाटोळे 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. या डबल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतो. धावा संख्येचा फलकावर 37 धावा. चांगला ओव्हर रेट आतापर्यंत राखला गेलाय. बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ गिगाव संघाच्या माध्यमातून हवेत खूप उंच बॉल आहे.
आणि ही कॅच देखील इथे स्वीकारली जाते. फलंदाज सिनियर चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 14 इथे पण पाहू शकाल यावी यश मिळते. गोलंदाज किरण याला थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या पहिल्या 5 बॉलवर 4 बॉलवर त्यानंतर एक प्राप्त करतोय. त्यानंतर बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. अंकुश स्पोर्ट्स मासवणे आणि जय भवानी नेहरळी दोन्ही संघ आपण आला असेल तर सज्ज राहायचं. या इनिंगच्या समाप्तीच्या आतमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये संघनायक आपण यायचं आहे टॉस साठी. बॅकफुटला गेले, खूप रूम दिला होता, खूप जागा दिली होती फलंदाजाला. हा फटका वॉट अ स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर स्वागत करत असताना वाईडेस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. दरम्यान या सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय सन्माननीय किरणशी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे आपलं SPL 2020 आयोजन कमिटीच्या वतीनं या महासंग्राम SPL 2020 मध्ये. षटकार येते गुड स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर प्रॉपर टायमिंग साधलं, ताकद देखील होती या फटक्यामध्ये आणि नजाकत देखील होती. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 44 धावा 44. ओपनिंगचा बॅट्समन आहे देवीदास अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत त्याने 7 चेंडू फेस केलेत आणि त्याच्या बॅट मधनं 7 बॉल मध्ये आपण धावा पाहतो त्या 15. चांगली बॅटिंग करतो, सलामीसाठी आलाय. शफलून खेळण्याचा प्रयत्न यावी. कमबॅक पाहायला मिळते. प्रत्युत्तर देतोय दुसऱ्याच बॉल मध्ये. षटकाराला पहिल्या बॉलवर त्यानंतर दुसऱ्या बॉलवर कमबॅक करत असताना चांगला बॅटल आणि या ओव्हर मध्ये एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्या बॉल मध्ये फलंदाजानं गोलंदाजावर अधिराज्य गाजवलं. दुसऱ्या बॉलवर गोलंदाजानं फलंदाजाला शांत ठेवलाय. तिसऱ्या बॉलवर काय घडतंय? हा बॉल देखील खूप चांगला. इथे पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये स्विंगिंग गोलंदाजी थोडीशी मागणी ठरते, कारण दव आहे, मॉइश्चर आहे. बॉल खूप स्लो जातो, खूप टाइम भेटतं फलंदाजाला. यावेळी पाहिलं वेगाने केला गोल. या आधीचा बॉल देखील थोडासा वेगाने केला, हा बॉल देखील थोडासा वेगाने केला आणि दोन्ही बॉलवर सफल राहिले. हा बॉल देखील स्पीड पाहायला मिळाला, परंतु इथे लाईन थोडीशी खराब आहे. पंच वळतात आमच्याकडे. यस सिटीचं वाईट. एक एक्स्ट्रा रन इथे मिळतीये. टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धाव संख्या 45. 45 धावा. कमबॅक. 3 वेगाने चेंडू टाकले आणि त्यावर कमबॅक केलं. पहिला बॉल थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न होता, त्यावर एक चांगला षटकार देखील पाहायला मिळाला. हा फटका हवेत आहे. सुरुवातीला खेळाडूला माहितच नव्हतं की माझ्याकडे बॉल आला, कारण ते क्षेत्र जसं आहे तिथे थोडंसं फंबलिंग होत असतं. बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षकाला माहित नव्हतं की बॉल ऍक्च्युली कोणत्या दिशेला गेला. शेवटच्या क्षणाला त्याला समजलं की बॉल माझ्याकडे येतोय. बॉल अडवण्यामध्ये धन्यता मानली आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या फलकावर 47.
पाचवं षटक आपण पाहू शकाल यावेळी प्रगती पथावर आहे. पहिल्या बॉल मध्ये षटकार त्यानंतर खूप चांगलं कमबॅक करतात गोलंदाज. लाईन खराब आहे. येस, व्हाईट बॉल. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे वेगाने जातोय. थोडेसे फॉर्म झाले किरण भोई त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 1 शॉट त्यामुळे मिळेल ती फक्त एकच धाव. एकोणपन्नास धावा, 49 रन ऑन स्कोर बोर्ड. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस 5th ओव्हर. शेवटचा बॉल या ओव्हरचा. आज बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. 6वं षटक कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले, कारण त्या आधी तुम्ही घेऊ शकता. 7व्या ओव्हर मध्ये बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही घेऊ शकत नाही. इथे बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. ऐक विराट दोन षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. परंतु दरम्यान ह्या 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीच्या आतमध्ये आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. संघनायक कॅप्टन आणि अंक स्पोर्ट्स मासवणी संघाचा कॅप्टन दोघांनी टॉस साठी राहायचंय. अदरवाईज 1 ओव्हरची पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल. चला मॅच सुरू करायची आहे. 49 धावा फलकावर 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आणि ज्या खेळाडूने पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा दिल्या होत्या त्या खेळाडूला पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठेवलंय. 6व्या षटकासाठी येतात आपल्या स्पेलची सेकंड ओव्हर घेऊन आणि शेवटची ओव्हर घेऊन नरेश पाटोळे. लोवर फुल टॉस समजला येतात. खूप वेगाने आला बॉल लॉंग ऑनला. 2 खेळाडू, परंतु इथे देखील पायाने अडवला बॉल. फुटबॉलचं तंत्र दाखवतात शेंद्रूरचे खेळाडू. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. अर्धशतक कंप्लीट होतं. एक गावदेवी क्रिकेट क्लब गिगाव संघाच्या माध्यमातून 50 धावा पहिली मॅच खेळतात ते या संपूर्ण एसपीएल मध्ये. 51 धावा. टॉपेज बॉल थोडस पुढे पडला यष्टिरक्षकापासून, परंतु एक डॉट बॉल. गुड बॉलिंग. पहिल्या ओव्हर मध्ये आपल्या स्पेल मध्ये फक्त 5 धावा. दुसऱ्या स्पेल मध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी 2 बॉलवर केली जाते. गोलंदाज नरेश पाटोळेच्या माध्यमातून सातत्यानं खूप सारा अनुभव या खेळाडूकडे. खूप सारी वर्ष पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावायचं उदाहरण ते देत असतात. धावा 52-51. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिच केलाय. एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो. एक्स्ट्रा रन इथे मिळेल टोटल मध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात जर विचार केला तर आतापर्यंत 5 एक्स्ट्रा रन हे जितू पाटोळे यांच्या ओव्हर मध्ये आणि नरेशच्या ओव्हर मध्ये 1, साहिलच्या ओव्हर मध्ये 1, एकंदरीत 8 धावा जर आपण पाहू शकाल तर एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केलात, प्रदान दिला गेलात. मोहम्मद समी जो पाकिस्तानचा खेळाडू होता, गोलंदाज तब्बल 13 वाईड एका ओव्हर मध्ये ज्याच्या माध्यमातून यावी बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप केली जाते. परंतु एक सिंगल कंप्लीट केला जातो वेगानं. स्कोर बरोबर धाव फलक पडू शकतो. धावा संख्या 53. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते, त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला होता परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीत.
वाखाणण्याजोगं षटक कौतुक करायला पाहिजे. या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवरचं षटक 30 संख्येच्या बाहेर फक्त 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु त्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज नरेश पाटोळेच्या माध्यमातून. हा बॉल हवेत उंच संधी आहे, परंतु बॉल निघून जाईल. सरळ लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या मधोमध बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. संग येतील दूर दूरून घेती सहभाग याच चषकान शिवरायान करीती वंदन मग 59 धावा षटकाराला यावी बासमन चेतन ज्युनियरच्या बॅटमधनं आणि एक सन्मानजनक स्कोअर कडे वाटचाल आपल्याला करताना पाहायला मिळतोय गिगाव संघ. येस, आमच्यापर्यंत माहिती पोहोचते SPL मध्ये पहिल्यांदा संघ खेळतोय आणि ओहरम टेनिस क्रिकेट पहिल्यांदा सुरू केलाय. वॉट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर बॅकफुटला आले. उत्तरच नव्हते या बॉलकडे. बॉलमध्ये फलंदाज चेतनकडे आणि बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करत आहे. फलंदाज बाद. चषक हा मोठ्या मानाचा वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंदुरून गावान चषक ठेवलाय SPL. धन्यवाद. पहिल्यांदा खेळतात, परंतु प्रॅक्टिस खूप चांगली पाहायला मिळते, कारण 59 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि 6वं षटक अजून कंप्लीट देखील झालं नाही. अजून एक षटक त्यांच्या हातामध्ये शिल्लक आहे. कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते आणि ज्यावेळी अशी नवीन संघ मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट खेळायला, ओव्हरम क्रिकेट खेळायला येतात, त्यावेळी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. नक्कीच मी म्हणेन खूप चांगली कामगिरी गावदेवी क्रिकेट संघ गिगावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्यांदा खेळतो, परंतु कोणत्या प्रकारचा चांगला ठेवलाय. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. चांगला स्ट्रोक परंतु तितकी चांगले क्षेत्ररक्षण आपला फॉलो थ्रू मध्ये नरेश पाटोळे यांचं एक दर्जेदार षटक या ठिकाणी संपन्न होते. 6 षटकांचा काही संपन्न झाला. स्कोर काढून धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळते 59. विकेटचं पतन झालं आतापर्यंत 6. शेवटचं एक षटक शिल्लक आहे आणि हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये अंकुश स्पोर्ट्स मासोळे संघाचा कॅप्टन आणि जय भवानी नेरूळ संघाचा कॅप्टन आपण दोघांनी सज्ज राहायचंय. अदरवाईज या आयोजनाच्या शिस्तीला जर तुम्ही थोडंसं तरी गालबोट लावलं तर तुम्हाला नियमानुसार 1 ओव्हरची पॅनल्टी दिली जाईल, लक्षात घ्यायचं आहे. बॉल ऑन साइडला स्टिअर केला, गॅप मधून बॉल निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला स्ट्रोक, चौकार. धन्यवाद. धावा संख्या फलकावर पाहायला मिळते 63 धावा.
हा बॉल देखील खूप वेगानं निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 2 बॉलवर 2 चौकार येत आहेत यावेळी बॅट्समन मुकेशच्या बॅट मधनं. धन्यवाद. तो पहा जय भवानी निरोली संघ फक्त 4 बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. या 4 बॉलच्या आत तुम्हाला टास्क बॉक्स मध्ये 64 धावा यावेळी कमबॅक करतायत. अवे फ्रॉम द बॉडी थोडस दूर ठेवला, फलंदाजाची लाईन आणि लेंथ रीड केली आणि या बॉलला दूर ठेवतायत. इथे मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 67 धावांचं डोंगर मी म्हणेन एक चांगली धावसंख्या उभारली आहे ती गावदेवी स्पोर्ट्स क्लब गेगाव संघानं. हा बॉल देखील खूप चांगला आहे. सोपांच्या माध्यमातून अजून एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गुड कमबॅक. हा फुल टॉस बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कारण हाईट आहे आणि हाईटचा इथे फायदा उचलत असताना 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी सतीश पाटोळे यांच्या माध्यमातून वाचवण्यात आलेल्या आहेत. या 2 बरोबर जीतू पाटोळे यांच्या माध्यमातून 69 धावा दाफळकपला पाहायला मिळतात. 69. शेवटचा एक बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा बॉल मिसफील्ड पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला बॉल खूप वेगाने जातोय. सोपान त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत आणि इथे शेवटच्या बॉलवर एकंदरीत 1 शॉटचा देखील इशारा येतोय. एकूण 2 धावा या काउंट केल्या जातील आणि रनआउटचा देखील रिव्ह्यू इथे पाठवलाय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पाहायचंय आपण. येस जायचं नाही कारण रिव्ह्यू चालू आहे. बी प्रोफेशनल. खूप मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. रिव्ह्यू अजून संपलेला नाही, निर्णय अजून आलेला नाहीये, टार्गेट सेट झालं नाही आणि तुम्ही मैदान सोडून चाललेत. तिसऱ्या भूमिकेत इथे रिव्ह्यू आपण पाहू शकाल. अतिशय उत्तम दर्जाची टेक्नॉलॉजी tenniscricket.in च्या माध्यमातून काय दर्जेदार इथे टेलिकास्ट पाहायला मिळतं. अगदी 1 इंचेचा देखील फरक इथे आपण पाहू शकाल जो आमच्या कॅमेरामध्ये टिपला जात आहे. याचं श्रेय जात आहे आमच्या संपूर्ण कॅमेरामॅनला. यांच्या माध्यमातून अगदी एकही क्षणाचा विलंब न करता संपूर्ण मॅचवर लक्ष केंद्रित करून कव्हरेज करत असतात आणि यावेळी खूप क्लोज आहे. डिसिजन आपण पाहिलं तर खूप क्लोज आहे कारण एक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये. 1 धावेने ज्यावेळी सामना पराभव होतो त्यावेळी मात्र यस फलंदाज इथे बाद. 1च धाव मिळेल या शेवटच्या बॉलवर. 1 शॉट होती. धावसंख्या झाली ती 70. विजयासाठी 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय ते गावदेवी क्रिकेट क्लब गेगाव संघानं आणि गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघासमोर. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. नक्कीच शेंद्रुन प्रीमियर लीग 2020 आणि आजचा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसातील दुसरा सामना रंगणार आहे. जय भवानी नेहरोली संघ आणि मासवणे संघ दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी टॉस कबॉस कक्षामध्ये आहेत. आपण टॉस साठी या ठिकाणी मी विनंती करतोय. आनंदाजी वाटोळ यांना विनंती करतोय की आपण टॉस साठी टॉस कबॉस कक्षामध्ये यायचंय. नेहरोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे दिनेशजी वाघेरे आणि मासवणे संघाचे कर्णधार पद्माकरजी विशे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी टॉस कबॉस कक्षामध्ये स्वागत. नक्कीच आनंदाजी पाटोळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. टॉस होतो या ठिकाणी नेहरोली संघ आणि मासवणे संघाच्या कर्णधारांच्या. टॉस जिंकतोय. दिनेशजी आपला निर्णय सांगायचा आहे. मी प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी करणार आहात. पर्व 3रा आहे. SPL आपण सलग 3 वर्ष आतापर्यंत खेळत आलेला आहात.
यंदा नवीन सुरुवात आहे. आपला संघ दरवर्षी चांगली कामगिरी करतो. यंदा सुद्धा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. समोर मासवणे संघ आहे. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. यंदा काही आपला संघ उतरला असेल, काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग तर तसं काय म्हणता येणार नाही. आम्ही रेग्युलर जसं क्रिकेट खेळतो तसंच क्रिकेट खेळणार आहेत. एक मासोना संघ एक चांगला संघ आहे आणि चांगली मॅच होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच चांगल्या मॅचची अपेक्षा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नेहरुली संघानं. आपण धावफलकावर फटकावू शकता. काय नियोजन काय असेल? नियोजन म्हणजे कमीत कमी 65 ते 70 धावांपर्यंत मारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 70 धावांपर्यंत टार्गेट सेट करण्याचा नक्कीच दोन्ही मासवणे संघाचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट फॉर द गेम. वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे. दोन्ही येणाऱ्या सर्व संघांना विनंती करतोय की जाताना आपला बॉल चॉईस करून जायचा आहे. दोन्ही इनिंग्सचा जो चेंडू असेल तो चॉईस करून जायचा आहे आणि जाताना एक एक जो जार असेल, पाण्याचा जार असेल, तो आपल्या खेळाडू कक्षाकडे न्यायचा आहे. याची नोंद घ्यायची प्रत्येक संघानं. आणि प्रत्येक विनंती की सोशल डिस्टन्सिंग पाळून, सगळे नियम पाळून आपण ही स्पर्धा या ठिकाणी खेळायची आहे. प्रेक्षकांना सुद्धा विनंती की खेळाडू कक्षामध्ये आपण बसताना प्रेक्षकांना त्या ठिकाणी बसून द्यायचं नाही. फक्त 11 खेळाडू त्या खेळाडू कक्षामध्ये बसतील याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाला सूचना आहे की फक्त प्लेइंग 11 त्या खेळाडू कक्षामध्ये बसतील. एक सुद्धा प्रेक्षक खेळाडू कक्षामध्ये बसून याची विनंती सर्व संघांना. गेगाव संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 71 धावांचं टार्गेट असेल ते आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून संघासमोर. दिनेश वाखरे कृपया बॉल चॉईस करून जायचंय. व्यासपीठावर उपस्थित दरम्यान अनिल शेठ पाटोळे यांचं शुभ आगमन झालं. त्यांचा यथोचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. विनंती करतोय संपूर्ण SPL कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राममामा पाटोळे यांच्या शुभ हस्ते मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित मानसन्मान. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाहिजे आणि प्रत्येक संघानं, नवीन संघानं आपली प्लेइंग लिस्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. 71 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी शेंद्रून संघासाठी येते. किरण भोईर नॉन स्ट्राइक एंड सांभाळतायत. सतीश संदेश पाटोळे. नक्कीच एक चांगली अशी सलामीची जोडी शेंद्रून संघासाठी मैदानात उतरलेली आहे. 71 धावांचं टार्गेट आहे. सुप्रभात
सर्व क्रिकेट रसिकांना युट्यूबच्या माध्यमातून SPL चा आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षक. चेतन गेगाव संघाचा गोलंदाज प्रथम गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी लेग गलीमध्ये फटकावलेला चेंडू आणि खातं उघडतंय शेंद्रून संघाचा या एका धावेनं. आणि स्ट्राइक रोटेट करतायत किरण आणि संदेश. संदेश स्ट्राइक बार साईडचा बार सांभाळतोय. अतिशय सुरेख अशा फलंदाजी बघायला मिळाली गेगाव संघाकडनं. या षटकातील पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेनं कट केलेला चेंडू डीप कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय चौकार. गौरवी क्लब करतय हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंद्रुण गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंद्रुण प्रीमियर लीग 2020 पर्व तिसरे अतिशय सुरेख असं नियोजन. आजच्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय गेगाव वर्सेस शेंद्रुण. नक्कीच सुरेख फटका. पुढील चेंडू चांगला असा फटका दिशेनं अतिशय सुरेख फटका. या चेंडूवर 4 धावा मिळतात शेंद्रुण संघाला. या 4 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या 4 न वाढतीये. 9 धावा. आमचे स्कोरर मित्र रुपेशजी शेरे अतिशय सुरेख या ठिकाणी सहकार्य करतायत. संदेशांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 9 धावा. या सामन्यासाठी पंचगिरी करतायत आणि निरंजन सर अतिशय सुरेख अशी पंचगिरी करतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतन. आता मात्र या चेंडूचा काही फायदा घेऊ शकला नाही. अतिशय हाफ ट्रॅकर असा चेंडू होता परंतु फॉलो थ्रू मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरवलेली. नक्कीच संघाचे संगणक चेतन अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन. या ठिकाणी नवीन संघ आहे गेगाव संघ परंतु कुठल्याही प्रकारचं नाविन्य किंवा अनुभवाची कमी दिसत नाहीये कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस दिसते त्यांची. नवीन जरी संघ असेल तरी कौशल्यपूर्ण असा संघ गेगाव संघ. पुढचा आता मात्र चेंडूचा फायदा घेतो या फलंदाज. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. 4 धावा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. अतिशय सुरेख फटका. या 4 धावांनी धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या होते 13. एका षटकानंतर शेंद्रुण संघाची धावसंख्या होते 13. 71 धावांचं टार्गेट आहे. अतिशय सुरेख सुरुवात आपल्या या इनिंगची करतोय शेंद्रुण संघ. नक्कीच ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. ध्येय समोर आहे. टार्गेट समोर आहे. 71 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी नक्कीच सुरेख सुरुवात होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा वसूल करून कोणत्याही प्रकारचा गडी आतापर्यंत बाद नाहीये. नक्कीच गेगाव संघाला तिथून गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज येतोय गेगाव संघासाठी मुकेश. नक्कीच मुकेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकचा बार सांभाळतोय किरण भोईर. पहिला चेंडू वॉड बॉल स्लोवर वनचा मारा. चेंडू पडतो सरळ त्रिफळा चित. या ठिकाणी किरण भोईर बॅक टू द पेवलियन. संघ येती दूर दूरून घेती सहभाग यात चषकात. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय शेंद्रुण संघाचा.
अनिल अनिल नवीन फलंदाज येतोय. किरण भोईर नक्कीच अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीये. एक चांगलासा आक्रमक फलंदाज होता परंतु प्रत्येक दिवस तुमचा नसतो. खरं तेवढ्या ताकदीची गोलंदाजी समोर आहे. मुकेश अतिशय सुरेख सुरुवात करतोय आपल्या संघात. पहिल्या षटकानंतर तब्बल 13 धावा वसूल केल्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. नक्कीच नरेश पाटोळे जितू पाटोळे यांसारखे मातब्बर फलंदाज अजूनही पॅव्हलियन मध्ये आहेत. 71 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. अतिशय डिफेन्सिव्ह असा खेळ करतोय या ठिकाणी अनिल. परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. 4 धावा पंचांचा इशारा. या 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 17. दुसरा षटक प्रगती पथावर आहे. 3 खेळ चेंडू या षटकामध्ये पूर्ण झालेले आहेत. नक्कीच 17 धावा 1 गडीबाद 17 शेंद्रून संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुकेश टू अनिल. अतिशय सुरेख फटका. वॉट अ शॉट. चेंडू आता लॉंग ऑनच्या दिशेनं चौकार. 4 धावा. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंदुरून गावाने चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावाने चषक ठेवलाय SPL नावाचा. नक्कीच 4 धावा मिळतात शेंद्रू संघाला. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होते 21 धावा. अनिल सुरेख फलंदाजी करतोय. 2 सलग चौकार बघायला मिळाले अनिलच्या बॅट मधनं. मुकेश पुन्हा करण्याचा प्रयत्न असेल एगाव संघाचा. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र मिस फील्ड होतीये. नक्कीच एक धाव महत्वाची आहे. एका धावेनं धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या होतीये 22 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मुकेश सुरेख सुरुवात होती परंतु 2 चौकार वसूल करण्यात यश मिळतं इथे गेगाव शेंद्रू संघाला. अतिशय सुरेख फलंदाजी. या ठिकाणी पंचांचा निर्णय येतो. वाईड चेंडू. नक्कीच वाईड चेंडू. एक्स्ट्रा मध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होतीये 23 धावा. किती 71 धावांचं टार्गेट आहे. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा मुकेश अनुभवाचा वापर करताना दिसत. मुकेश चांगला असा फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. या चेंडूवर दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज धावबाद. दुसरा गडीवाद होतोय शेंद्रून संघाचा संदेशच्या रूपानं. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता संदेशा फलंदाजा परंतु अपयश मिळत आहे. परिणाम पॅव्हलियन मध्ये परतावं लागतंय. नवीन फलंदाज येतोय जितू पाटोळे. नक्कीच SPL चे खऱ्या अर्थानं उपाध्यक्ष जितू पाटोळे आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. नक्कीच एक ऑलराऊंडर अशी पर्सनॅलिटी. 71 धावांचं टार्गेट समोर आहे. आता मात्र पार्टनरशिप महत्वाची असेल. शेंद्रू संघाला 2 गडी बाद झाले. नक्कीच आता काही संघ अडचणीत आहे परंतु धावसंख्या बघितली तर आतापर्यंत दुसरं षटक आणि 2 षटकानंतर 24 धावा धावफलकावर आहेत. 12च्या सरासरीनं शेंद्रून संघ पुढे जातोय.
परंतु 2 विकेट्स गमावल्यात. आता मात्र गेगाव संघाला आपल्या गोलंदाजीमध्ये ती धार आणावी लागेल, कारण जितू पाटोळे एक असं नाव आहे की सामना वन साइडेड खेचून आणण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. त्याला सुरेख साथ मिळेल ती अनिल या फलंदाजाची. नक्कीच अजूनही नरेश पाटोळे, सतीश पाटोळे यांसारखे मातब्बर फलंदाज पॅव्हलियन मध्ये आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज चेतन डोंगरे. की चांगलासा गोलंदाज आहे चेतन. या संघानं सुद्धा गेले महिनाभर प्रॅक्टिस केलेली आहे. त्या प्रॅक्टिसचं फळ नक्कीच त्यांना मिळेल की नाही हे येणारी वेळच ठरवेल, परंतु सराव महत्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणसाच्या अंगी परिपूर्णता येते. पुन्हा एकदा अनिल स्ट्राइक सांभाळतोय. तिसरं षटक सुरू होत आहे. पहिला चेंडू खेळून काढण्यासाठी सज्ज असेल अनिल पाटोळे. अनिल टू चेतन, पहिला चेंडू या षटकातील. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू, चेंडू जातोय लेग गलीच्या दरम्यान. 1 धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होतीये 25 धावा. नक्कीच 71 धावांचं टार्गेट आहे. जितू पाटोळे पहिल्यांदाच स्ट्राइक सांभाळत आहेत. नक्कीच एसपीएल ची सुरुवात त्यांच्या फलंदाजीनं नक्कीच चांगल्या फटक्यांची अपेक्षा असेल सर्व प्रेक्षकांना, कारण 71 धावांचं टार्गेट समोर आहे. ते टार्गेट सुद्धा माइंड मध्ये ठेवून आपली खेळी सेट करावी लागेल जितू पाटोळे यांना. नक्कीच जितू पाटोळे स्ट्राइक सांभाळत आहेत. मी म्हटलं होतं की जितू पाटोळे टेक्निक तंत्रशुद्ध या ठिकाणी फंबल होतंय. थोडं क्षेत्ररक्षक चूक करतोय. धावबाद होण्याचा प्रयत्न नक्कीच, परंतु असफल प्रयत्न. परंतु प्रत्येक रन्स महत्वाचे असेल या ठिकाणी शेंद्रून संघासाठी. या एका धावेने धावसंख्येला वेग प्राप्त होते. धावसंख्या होतीये 26 धावा. नक्कीच 71 धावांचं टार्गेट समोर आहे. ते टार्गेट समोर ठेवूनच या ठिकाणी आपला खेळ करावा लागेल शेंद्रून संघाला. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल गेगाव संघाला. पुढील चेंडू चेतन या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा अनिल स्ट्राइक सांभाळतोय. फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न, लॉग ऑफच्या दिशेने चेंडू, त्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एकच धाव मिळते या चेंडूवर. सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होतीये 27 धावा. पुन्हा एकदा जितू पाटोळे. नक्की जितू पाटोळे जबाबदारी काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवत आहे. नक्की जबाबदारीने खेळ करावा लागेल शेंद्रून संघाला. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी होतीये या ठिकाणी शेगाव संघाकडनं. फुल टॉस चेंडू फायदा घेऊ शकले नाही, परंतु चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु असफल प्रयत्न. परिणाम 4 धावा मिळत आहेत शेंद्रून संघाला. लाभलेत मोलाचे स्पॉन्सर राम पाटोळे दादा, प्रेक्षकांनी घेतले अंगावर. टेंभरे गावचे उद्योजक व्यावसायिक आदरणीय विशालजी विशे यांच्याकडनं शेंद्रून संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. या 4 धावांनी धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या होतीये 31 धावा. नक्कीच थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. 71 धावांचं टार्गेट आहे. अतिशय सुरेख फलंदाजी होते शेंद्रून संघासाठी. आता मात्र चेंडू वाईड चेंडू, एक्स्ट्रा म्हणजे भर पडतीये. यॉर्कर होता चेंडू, परंतु उजव्या यशस्वीच्या लाईन आणि लेंथ भरकडली या गोलंदाजाची. नक्कीच वाईड चेंडूनं धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या ते 32 धावा. की जसं म्हटलं ते प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. नियोजन महत्वाचं आहे. एव्हरीथिंग हॅज अ प्लॅन. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्या नियोजनात खेळतोय शेंद्रून संघ. आता मात्र या फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये जितू पाटोळे. नक्कीच एक सुवर्ण संधी होती या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची, परंतु यश मिळत नाहीये या प्रयत्नांना. नक्कीच सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 32 धावा. या षटकातील काही चेंडू शिल्लक
अतिशय सुरेख टप्पा. चेंडू गुडलेंथवर पडल्यानंतर यष्टीरक्षक अर्जुन डोंगरे यांच्या हातामध्ये विसावतोय. परिणाम निर्धाव चेंडू. तिसरं षटक समाप्त होत आहे. या 3 षटकानंतर शेंद्रू संघाची धावसंख्या होते 32 धावा. 2 गडी बाद 32. पाटोळे उभा अध्यक्ष वादा. खंडी आई गावदेवी क्लब करतई हो. नेहरुली संघ आपली प्रॅक्टिस सुरू आहे. कृपया चेंडू आतमध्ये येऊन देऊ नका. कृपया सहकार्य करा. षटकानंतर धावसंख्या होती 32. पुन्हा एकदा मुकेश गोलंदाजी धुरा सांभाळतोय. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. चोवीस चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. अनिल या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच अजित सर अतिशय चांगले असे पंच. गेले 3 दिवस आपण त्यांची पंचगिरी बघतोय. अचूक निर्णय, डिसिजन महत्वाचे असतात. अंपायर हा प्रत्येक मॅचचा कणा असतो. नक्कीच सुरेख अंपायरिंग आदरणीय मुन्ना पठाण सर असतील, निरंजनजी सावंत सर असतील, अजित पुत्रण सर असतील. अतिशय सुरेख पंचगिरी बघायला मिळते या SPL च्या या पर्वामध्ये. फ्रंट फुट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय त्या क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न चांगला आहे. नक्की अतिशय सुरेख एफर्ट्स या ठिकाणी बघायला मिळतात गेगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. झेल होऊ शकला असता परंतु 6 धावा या ठिकाणी अंपायर या ठिकाणी हा डिसिजन पेंडिंग आहे. षटकार की 1 धाव हे बघणं औत्सुक्याचं ठरेल नक्कीच. परंतु या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल क्षेत्ररक्षकाच्या बाजूने आहे. गौरवजी सावंत नक्कीच सुरेख असं टेलिकास्ट या ठिकाणी दिसतंय. की डिसिजन पेंडिंग आहे. अतिशय सुरेख एफर्ट्स या ठिकाणी दिसतोय आपल्याला गेगाव संघाचा. 1च धाव आहे. नक्कीच सुरेख एफर्ट, अतिशय सुरेख प्रयत्न. जवळजवळ 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेगाव संघासाठी या क्षेत्ररक्षकानं. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होतीये 34 धावा. नक्कीच जितू पाटोळे आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. आता समीकरण बदलतंय. 34 धावा. पुढील चेंडू मुकेश गोलंदाजाचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होऊ शकतो आणि जितू पाटोळे आपली विकेट गमावत आहे. एक मोठा धक्का बसतोय शेंद्रून संघाला. आता संघ मात्र अडचणीत आहे. जितू पाटोळे नंतर नवीन फलंदाज येत आहेत. द एक्सपिरियन्स बॅट्समन सोपान भोईर. नक्कीच सोपानवर कमान असेल आता शेंद्रून संघाची पूर्ण मदार असेल. कारण एका नंतर एक गडी बाद झाल्यानंतर शेंद्रून संघ काहीसा अडचणीत आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे 34 धावा. 3 गडी बाद 34. धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिल स्ट्राईक सांभाळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी त्रिफळाचित. व्हॉट अ बॉलिंग.
अतिशय सुरेख गोलंदाजी होते केगाव संघाकडनं. एकावर एक गडी बाद होत आहेत. शेंद्रू संघ काहीसा अडचणीत आहे. अनिल माघारी परततो. एक मोठी विकेट गमावतो शेंद्रू संघ. सांगू किती आई गाजतय नाव तुझा जगभर गाजतय नाव तुझा हात जमतील गाव हरी आलाय तुझ्या दर्शनाला माऊली तुझ्या भेटीला. द एक्सपिरियन्स द ऑलराऊंडर नरेश पाटोळे आता मात्र मैदानात ताबा घेत आहेत. स्ट्रायकिंग संपतात. एकावर एक गडी बाद झाल्यानंतर आता मात्र संपूर्ण मदार असेल ती नरेश पाटोळे यांच्या खांद्यावर, सोपा भोर यांच्या खांद्यावर. मुकेश सुरेख गोलंदाजी करतोय केगाव संघासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी अतिशय सुरेख गोलंदाजी होतीये मुकेश कडनं. डिफेन्सिव्ह खेळ करून या ठिकाणी शॉर्ट सर्कल मध्ये या ठिकाणी फील्ड होत आहे. अतिशय सुरेख टेक्निक गोलंदाजी होते. या एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 35 धावा. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे शेंद्रू संघाला. धावसंख्येवर आहेत 35 धावा. सुरेख फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर फॉर 4 रन्स. 4 धावा सोपान भोईराच्या बॅट मधनं. धन्यवाद आमचे सहकारी समालोचक मित्र शिवव्याख्याते यांचा आवाज गेले 3 दिवस आपण या मैदानावर ऐकतोय. प्रत्येक चेंडूचा, प्रत्येक रन्सचा, प्रत्येक क्षणाचा आपल्यापर्यंत जो आवाज पोहोचवतोय असा आवाज समालोचक रमेश शिंदे सर यांचं आगमन झालंय. धन्यवाद. हा निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी मुकेश. अतिशय सुरेख गोलंदाजी केगाव संघासाठी. हे षटक संपत या ठिकाणी. आफ्टर 4 ओव्हर्स स्कोर स्टील ऑन 39 रन्स. अतिशय सुरेख गोलंदाजी. हे पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. पंचांतर निर्णय येतोय. 4 विकेट्स गमावल्यात शेंद्रू संघानं. धावसंख्या आहे 39 धावा. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे शेंद्रू संघाला. नक्कीच रमेश शिंदे सर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल सर. नक्कीच अतिशय रोमहर्षक अवस्थेत पोहोचलेला सामना. संपूर्ण आता जबाबदारी असेल नरेश पाटोळे आणि सोपान भोईर यांच्या खांद्यावर. कारण संघ अडचणीत आहे, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल. काही अशक्य नाही. क्रिकेट म्हटलं की काही होऊ शकतं. द गेम ऑफ अनसर्टेनिटी. नरेश पाटोळे स्ट्राईक सांभाळतायत. गोलंदाजी धुरा सांभाळतोय चेतन डोंगरे. नक्कीच 5वं षटक. पहिला चेंडू. सामना करतोय नरेश पाटोळे. फुल टॉस चेंडू. फायदा घेऊ शकला नाही. या सर्कल मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळते शेंद्रू संघाला. धाव संख्या वाढतीये. धाव संख्या होतीये 40 धावा. आता मात्र 17 चेंडू 31 धावा. 17 चेंडू 31 धावा. रोमार्शक अवस्थेत पोहोचलेला सामना. प्रत्येक प्रेक्षकाची नजर या सामन्याकडे आहे. नक्कीच आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय शेंद्रू संघ. अतिशय सुरेख, अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय कॉर्नरच्या दिशेनं. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत शेंद्रू संघाला. सर्व संघांना सूचना की जेव्हा आपण या
ग्राउंडवर एंट्री करताय तेव्हा व्यासपीठाच्या समोर येऊन यायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघ ज्यावेळेस मॅच खेळायला येईल त्यावेळेस व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी बसेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेतन टू सोपान, ब्लॉक होलचा मारा. व्हॉट अ बॉल. सुरेख सुरेख अतिशय सुरेख. याला म्हणतात कमिटमेंट, याला म्हणतात एफर्ट्स. अतिशय सुरेख. या ठिकाणी धावबाद होतोय हा फलंदाज. नरेश पाटोळे माघारी परततोय. आई तुझं देऊळ साज आई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे मैयान ग सैताचे मैयान. द एक्सप्रेस, शेंद्रुणे एक्सप्रेस, सतीश पाटोळे मैदानात उतरतायत. आता पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल, कारण नरेश पाटोळे माघारी परतलाय. अतिशय अडचणीत संघ आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या 42. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 29 धावा. चेतन डोंगरे अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये चुणूक दाखवतात गेगाव संघासाठी. अतिशय सुरेख असा सामना रंगतोय. गेगाव वर्सेस शेंद्रुन. सोपान इज ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतन डोंगरे. 15 चेंडू 29 धावा. फुलटॉस चेंडू या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. वन बाउंस ओव्हर फॉर 4 रन्स. 4 धावा मिळतात शेंद्रुन संघाला. नक्कीच यशाकडे जाणारा शॉर्टकटचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. यशाला शॉर्टकट नसतो. प्रयत्न, जिद्द, चिकाटी, मेहनत, कौशल्य दाखवावं लागेल. सोपान भोईर पूर्णपणे आपल्या बॅट मधनं आग ओकतायत, कारण त्यांना माहिती आहे की संघाला विजयापर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी फलंदाजी होणं गरजेचं आहे. तेवढ्या ताकदीची फलंदाजी, कौशल्य होणं गरजेचं आहे. या चौकारानं 4 धावा वाढतायत शेंद्रू संघाच्या खात्यात. धावसंख्या 4 न वाढतीये. 46 धावा. चेतन डोंगरे आता मात्र गोलंदाजीमध्ये धार आणावी लागेल, कारण सोपान सुरेख फलंदाजी करतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेतन टू सोपान. सुरेख फटका चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. परिणाम पंचांचा इशारा. 4 धावा. धन्यवाद. अतिशय सुरेख फटका. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते संघाचा अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा. 13 चेंडू 21 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतन डोंगरे. एकदा या ठिकाणी मात्र देवीदास डोंगरे तैनात आहेत. 1 धाव मिळते शेंद्रू संघाला. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. नक्कीच बॅलन्स अवस्थेत हा सामना आहे. 50-50 अवस्थेत हा सामना आहे. कोणत्याही बाजूला झुकू शकतो. एक मोठा फटका सामन्याचं पारडं झुकू शकतो आणि एक विकेट सुद्धा सामन्याचं पारडं झुकू शकते. दोन्ही प्रत्येक ओव्हर्स मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 10च्या रन रेटनं धावसंख्येला या ठिकाणी गवसणी घावी लागेल ती शेंद्रून संघाला. आता मात्र गोलंदाजी तेवढ्या ताकदीची होणं गरजेचं आहे. अर्जुन डोंगरे दिसतोय. अतिशय सुरेख असा गोलंदाज आहे. नक्कीच 2 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. पूर्ण जबाबदारी आता मात्र सतीश पाटोळे आणि सोपान भोईर यांच्या खांद्यावर आहे. दोन षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता आहे.
शेंद्रुण प्रीमियर लीग 2020 क्रिकेटचा महारणसंग्राम आजचा पहिला सामना शेंद्रुण वर्सेस गेगाव या संघांच्या दरम्यान रंगतोय. सामना रंगतदार अवस्थेत आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आहे अर्जुन डोंगरे. सोपान भोईर इज ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू या षटकातील. हो मोठा फटका खेळण्याचा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. त्या ठिकाणी देवीदास डोंगरे तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे परंतु एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. अतिशय सुरेख चेंडू होता परंतु एकच धाव मिळतीये. शेंद्रुण संघाला धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 52 धावा. समीकरण बदलतंय. 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता. द शेंद्रुण एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे सतीश पाटोळे स्ट्राईक सांभाळतायत. आता मात्र प्रेशर गेम आहे. जबाबदारीने खेळ करावा लागेल सतीश पाटोळे यांना. पुढचा चेंडू अर्जुन डोंगरे गोलंदाज. उलटा चेंडू. वॉट अ शॉट. मिड विकेटच्या वरून मारलेला चेंडू. चेंडू सरळ आकाशाला गवसणी घालतोय. पंचांचा इशारा. 6 धावा. खणखणीत षटकार. धन्यवाद. अतिशय सुरेख फटका. 6 धावांनी धावसंख्या वेगानं वाढतीये. धावसंख्या होतीये 58 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन टू सतीश. ऑफ साइडच्या काटे स्लीप मध्ये चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषे पार. पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. समीकरण बदलत आहे. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अतिशय सोपा असं आव्हान करून ठेवलं सतीश पाटोळे. मी म्हटलं होतं शेंद्रुण एक्सप्रेस नावाला साजेशी खेळी करतायत शेंद्रुण संघासाठी. ओ बॅटची एज घेऊन पंचाचा इशारा. या ठिकाणी सतीश पाटोळे माघारी परततायत. एक मोठा धक्का बसतोय परंतु क्या करे जब चिडिया चुभ गई खेत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करून माघारी परततोय सतीश पाटोळे. संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे परंतु क्रिकेट म्हटलं की अनिश्चितता त्यामध्ये काय होऊ शकतात. गेम ऑफ अनसर्टेनिटी. परंतु सतीश पाटोळेला माघारी परतावं लागतंय. अतिशय सुरेख कामगिरी करून सतीश माघारी परततायत. धावसंख्या या ठिकाणी होती. धावसंख्या 62 धावा. 8 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज येतोय शेंद्रुण संघासाठी. जयेश पाटोळे. नक्कीच द इंजिनियर जयेश पाटोळे. हो सुरेख फटका. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न असफल प्रयत्न. 2 धावा मिळत आहेत शेंद्रुण संघाला. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होतीये 64. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या होतीये 64. बॉल टू रन पाहिजेत. कोणत्या प्रकारची जोखीम पत्करायची गरज नाहीये कारण बॅलन्स अवस्थेत सामना आहे. ओळख सुरेख लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. सुरेख फटका. जयेश या फलंदाजा बॅट मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते शेंद्रुण संघाच्या 2 फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या होतीये 66 धावा. अवघ्या 5 धावांची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 5 धावा. अतिशय माफक असं आव्हान आहे परंतु गोलंदाजी तेवढ्या ताकदीने गरजेचं आहे कारण क्रिकेट म्हटलं की काहीही होऊ शकतं. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये. परंतु सोपान भोईर आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय. आतापर्यंत सोपानच्या बॅट मधनं आपल्याला 2 चौकार बघायला मिळाले. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय सोपान. नक्कीच आमचे परमित्र रमेशजी शिंदे सर कीच पुढच्या मॅचचा
लेखाजोखा आखुदी का हाल आपल्याला सुनावतील यात काही शंका नाही. होणारा सामना नेहरोली वर्सेस वासवणी संघ. या ठिकाणी नेहरोली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. जाताना आपला जार घेऊन जायचा आहे, पाण्याचा जार. तदनंतर प्रेक्षकांनी खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाही, प्लेइंग 11च खेळाडू कक्षात बसतील याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 5 धावा. चेंडूचा ताबा घेतोय गोलंदाज मयूर डोंगरे. पहिला चेंडू या षटकातील. सुरेख फटका. या ठिकाणी चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं चौका. स्कोर आर लेवल. नक्कीच स्कोर लेवल झालेला आहे. 5 चेंडूमध्ये एका धाब्याची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे शेंद्रून संघ. यजमान संघ अतिशय सुरेख कामगिरी. गेगाव संघाने चांगली फाईट दिली. हरलास जरी आज तू हा तुझा अंत नाही, येईल उद्याचा दिवस सामर्थ्य नाशवंत नाही. उत्कृष्ट लढत बघायला मिळते गेगाव संघाकडनं. परंतु पहिल्यांदा खेळतायत या टुर्नामेंट मध्ये, या SPL मध्ये. पण तू मन जिंकली त्यांनी, काय हरकत नाहीये. सुरेख खेळ केला. या ठिकाणी विजय संपादित करतोय शेंद्रून संघ. अभिनंदन शेंद्रून संघ. परंतु तेवढ्याच ताकदीचं कौतुक असेल गेगाव संघासाठी. पहिल्यांदा खेळतोय गेगाव संघ, परंतु त्यांचा खेळ बहारदार बघायला मिळाला. यानंतरचा होणारा सामना मासवणे वर्सेस नेहरोली संघ. पाण्याचा जार घेऊन जायचंय दोन्ही संघांनी. कृपया 12 खेळाडू असेल. या ठिकाणी गेगाव संघाचं कौतुक असेल, परंतु तेवढंच कौतुक या ठिकाणी चंद्र संघात सुद्धा विजय संपादित केला.